नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 कधी मिळणार, नियम, अटी, शर्ती और तारीख याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी खरीप पीक विमा 2025च्या अनुदानाबाबत एक महत्त्वाचा अपडेट आहे। मागील पीक विम्याचे पैसे मिळण्यास अनेकदा विलंब झाल्यामुळे यंदाच्या अनुदानाचे वितरण नवीन सरकारी नियमांनुसार कधी होणार हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे मित्रांनो। तुमच्या पिकात नुकसानीचे पैसे कंपन्यांना कोणत्या मुदतीत द्यावे लागतात आणि तुमच्या खात्यात रक्कम कधी जमा होण्याची शक्यता आहे याची सविस्तर आणि अचूक माहिती सविस्तर देणार आहे मित्रांनो। पीक निहाय नुकसानीचे अहवाल आणि अंतिम मुदत। पीक विमा कंपन्यांना वेगवेगळ्या पिकांसाठी पीक कापणी प्रयोग आणि नुकसानीचे अहवाल कृषी विभागाकडे जमा करण्यासाठी विशिष्ट मुदत दिलेली आहे मित्रांनो। तुमच्या पीक विम्याची प्रक्रिया या अहवालावर अवलंबून असते, ते सविस्तर जाणून घेऊया। मूग आणि उडीद अहवाल जमा करण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबरपर्यंत। तसेच मित्रांनो, कापूस अहवाल जमा करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत। तूर आणि कांदा अहवाल जमा करण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे मित्रांनो। पीक विमा कंपन्यांना अनुदान वितरणाचे बंधनकारक नियमानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर पीक विमा कंपन्यांवर अनुदान वितरणाची मोठी जबाबदारी आहे। वितरणाचा कालावधी काय असणार? अहवाल जमा झाल्यानंतर 3 आठवड्यांच्या 21 दिवसांच्या आत पीक विमा कंपन्यांना पात्र शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईच्या रकमेची तरतूद करणे बंधनकारक आहे मित्रांनो। तर मित्रांनो, नुकसानीनुसार भरपाईचे गणित कसे? पीक विम्याची रक्कम ही मागील 5 वर्षांच्या सरासरी उत्पन्नावर आधारित नुकसानीच्या मूल्यांकनानुसार दिली जाते। 50% ते 100% नुकसान। जर शेतकऱ्यांचे नुकसान 50% पेक्षा जास्त आणि 100%च्या आत झाले असेल तर पीक विमा कंपन्यांना 3 आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देणे बंधनकारक असते मित्रांनो। तसेच मित्रांनो, 100% ते 110% नुकसान। जर शेतकऱ्यांचे नुकसान 100% तर 110%च्या वर झाले असेल तर विमा कंपन्यांना राज्याकडून मदतीचा हिस्सा घेऊन उर्वरित अनुदान वितरित करावे लागते मित्रांनो। तर मित्रांनो, तुमच्या खात्यात पीक विमा कधी जमा होण्याची शक्यता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। पीक विमा कंपन्या 3 आठवड्यांचे नियमांचे पालन करत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे। त्यामुळे विलंब गृहीत धरून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची अंदाजित वेळ खालीलप्रमाणे असू शकते मित्रांनो। तसेच मित्रांनो, मूग आणि उडीद 15 नोव्हेंबरपर्यंत, डिसेंबरच्या या अखेरपर्यंत खात्यात रक्कम जमा होण्याची अंदाजित वेळ आहे मित्रांनो। तसेच मित्रांनो, कापूस 28 फेब्रुवारी मार्चच्या अखेरपर्यंत खात्यात रक्कम जमा होण्याची अंदाजित वेळ आहे आणि तूर आणि कांदा 31 मार्चपर्यंत अहवाल जमा मुदत होण्याची शक्यता। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।